गुरुदत्त सेवा संघाचा 11वा दत्त जयंती महोत्सव भक्तिभावात साजरा। गुरुदत्त सेवा संघाच्या वतीने आयोजित दत्त जयंती महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला। सतत 10 वर्षांची यशस्वी परंपरा पुढे नेत महोत्सवाने 11वे वर्ष गाठले असून श्रद्धा व भक्तीचा अद्वितीय संगम सर्वांना अनुभवायला मिळाला। अभिजित उपाध्याय दादा गुरुजी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात। दत्तभक्तीचा प्रसार आणि भक्तांना सकारात्मक ऊर्जेची दिशा देण्याचे त्यांचे कार्य सतत सुरू असते। दत्त जयंतीच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे पारायण, व्रत, जप, तप, सत्संग यासारख्या कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला। विविध धार्मिक सेवा व दत्त महात्म्यांचा संदेश देत हा सोहळा समाज जागृतीचा सेतूही ठरला। यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण होते प्रसिद्ध गायनकार राहुलजी शिंदे स्वरसिंधुरा संगीत मंच यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम। त्यांच्या मधुर आवाजातील भजनांनी कार्यक्रम स्थळावर दत्तनामाचा जयघोष सतत घुमत राहिला। लक्ष्मीनारायण लॉन्स खंडेराव मंदिरासमोर गुरुजींच्या निवासस्थानाजवळ आयोजित या कार्यक्रमास हजारो भक्त परिवारांनी उपस्थित राहून दर्शन, नामस्मरण आणि सेवेत सहभागी होत सोहळ्याची शोभा वाढवली। गुरुदत्त सेवा संघाच्या या उपक्रमाद्वारे देशभक्तीतून समाजात सकारात्मकता, श्रद्धा आणि एकतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न होत असून पुढील वर्षी हा उत्सव अधिक भव्य व व्यापक स्वरूपात करण्याचा संकल्प संघातर्फे व्यक्त करण्यात आला आहे। गुरुदेव दत्त गुरुदत्त शिष्य सेवा संघ यांच्या वतीने गेल्या 10 वर्षापासून प्रतिवार्षिक या ठिकाणी दत्त जयंती, दत्त पारायण व अनेक व्रत जप तप अनुष्ठान या ठिकाणी होत असतात। मी अभिजित उपाध्याय दादा गुरुजी आमच्या गुरुदत्त शिष्य सेवा संघातर्फे अनेक उपक्रम राबवण्यात येतात। गोसेवा, धर्मसेवा, त्याचप्रमाणे अनेक जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी देखील अनेक उपक्रम आपण राबवत असतो, जेणेकरून त्यांना थंडीच्या दिवसांमध्ये शक्य झालं तर त्यांना जे काही थंडी वाजत असते त्यानिमित्त त्यांना उबदार कपडे व तसेच अनेक काही गोष्टी देऊन आपण त्यांचा सन्मान करत असतो। त्याचप्रमाणे पशुपक्षी व गो माता यांची सेवा देखील या गुरुदत्त शिष्य सेवा संघामध्ये होत असते। या उत्सवाची मुख्य प्रेरणा काय होती, काय सांगा? या उत्सवाची मुख्य प्रेरणा म्हणजे फक्त गोसेवा, धर्मसेवा, राष्ट्रसेवा, श्री दत्त महाराज यांची सेवा ही मुख्य प्रेरणा होती आणि संपूर्ण सृष्टीला, जगातील प्रत्येक मनुष्याला दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत हेच एक मुख्य प्रेरणा होती। दत्त भक्तांसाठी या उत्सवाचे धार्मिक महत्त्व काय आहे, काय सांगा? दत्त भक्तांसाठी याचं धार्मिक महत्त्व म्हणजे अनेक जण या मार्गशीर्ष मासामध्ये गुरुचरित्राचं पारायण पठण करतात, अनेक उपक्रम करतात, अनेक व्रत जप तप करत असतात, जेणेकरून दत्त महाराजांचे, स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद त्यांच्यावरती अखंड राहतात व त्यांना अनेक असे अनुभव देखील प्राप्त झालेले आहेत। आपल्या इच्छेनुसार, आपल्या वयानुसार, आपल्या मर्यादांनुसार त्यांनी जप तप व्रत करावे, अनेक साधना कराव्यात। मग व्रत करावे म्हटलं तर उपवास करूनच व्रत करू नये, तर घरातील मोठ्यांचा सन्मान करावा, आई वडिलांची सेवा करावी, गोरगरिबांवरती दया करावी व क्रोध टाळावा, शत्रुत्व टाळावं व मनुष्यानेच मनुष्यावरती प्रेम करावं। नवतरुणांना अध्यात्माकडे आकर्षित करण्यासाठी आपण काय संदेश द्याल? नवतरुणांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक असे धार्मिक उत्सव आहे, त्या धार्मिक उत्सवांमध्ये सहभाग घ्यावा, साधू संतांचा मान सन्मान करावा व व्यसन टाळावं हेच मी म्हणेन। जाता जाता भाविकांना काय संदेश द्याल? सर्वांनी गुरुदत्त महाराजांची अशीच अखंड सेवा करावी व आशीर्वाद प्राप्त करावे। असंच ज्या वर्षी ज्याप्रमाणे तुम्ही आलात त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा, गुरुचरित्राचं पारायण करावं व अखंड दत्त महाराजांची सेवा करावी हेच मी सर्वांना संदेश देऊ इच्छितो। दत्त जयंतीचे औचित्य साधून आज पाथर्डी फाटा परिसरात उपाध्याय गुरुजी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे। त्यामुळे तमाम जे दत्त भक्त आहे त्यांना एक वेगळा आनंद आणि पर्वणी या निमित्ताने मिळालेली आहे। खरं तर उपाध्याय गुरुजी यांची एक वेगळी ख्याती आहे की देवी भागवत असेल किंवा भागवत कथा असेल किंवा कुठलीही कथा असेल ती त्यांची एक सांगण्याची वेगळी खासियत आहे आणि त्यामुळे ते संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा सुप्रसिद्ध आहेत। त्यांनी या कार्यक्रमामुळे खरं तर दत्त भक्त आपण बघतो की 8 दिवस अतिशय पारायण
किंवा एक वेगळा भक्तिभाव असतो आणि त्यामुळे या निमित्ताने सर्वांना एक चांगला आनंद देण्याचं काम केलं. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.